बातमी आहे युद्धासंदर्भातली। जिनेवामध्ये अमेरिका आणि इराण दोन्ही देशांमध्ये करारावरती स्वाक्षऱ्या होणार आहेत। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे। अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी वान्स स्वाक्षरी करतील। करार होताच होर्मुझ सगळ्यांसाठी खुलं होईल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केलाय। करारानुसार इराण अण्वस्त्र बनवू शकणार नाही असं ट्रम्प म्हणतात। तर इराणला कसलीही रक्कम दिली जाणार नाही असाही डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेला आहे। करार फिसकटला तर शेवटचा पर्याय आहेच असंही म्हणत सूचक इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे। तर अमेरिकेसोबत करार करण्यासंदर्भात अजून निर्णय नाही। ट्रम्प यांच्या दाव्यानंतर इराणनेही प्रतिक्रिया दिलेली आहे। अमेरिकेने आमची गोठवलेली संपत्ती आधी द्यावी अशी अट इराणने ठेवलेली आहे। अण्वस्त्र कार्यक्रमावर अमेरिकेशी चर्चा नाही असं इराणने म्हटलंय। होर्मुझमध्ये मोफत वाहतूक नाही, किंमत द्यावीच लागेल असा इराणचा दावा आहे। इराणची भूमिका आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून मात्र 24 तासात करार होईल अशी पोस्ट करण्यात आली आहे। करारावर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षऱ्या होतील असं शहबाज शरीफ म्हणाले। तर इराण अमेरिकेतल्या संभाव्य कराराला इंग्लंडने पाठिंबा दर्शवलाय। पंतप्रधान कीर स्टारमर यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। आखाती देशांसह नाटो देशांचंही कराराला वाढतं समर्थन आहे। स्टारमर यांनी ट्रम्प यांना फोन करून आपला पाठिंबा कळवलेला आहे। इंग्लंडसह सगळे नाटो देश युद्धादरम्यान अमेरिकेपासून दूर होते। आता कराराला नाटो देशांचं समर्थन वाढताना दिसतंय। इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनेई यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। 9 जुलैला त्यांच्या मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कार होणार आहेत। पहिल्यांदाच इराणने अधिकृतरित्या खामेनी परिवारातल्या किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती जाहीर केली आहे। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात स्वतः खामेनींसह त्यांची मुलगी सईदा बुशरा हुसैनी खामेनी, जावई डॉक्टर मिसबाह अल उदा बुशर हुसैनी, नात जहरा मोहम्मदी आणि सून आणि मोश्तबांची पत्नी जहरा हद अदेल यांचा मृत्यू झाला होता। मशहद शहरामध्ये 7 जुलैला अंत्ययात्रा निघेल आणि त्यानंतर 9 जुलैला रजा इमाम मशिदीमध्ये त्यांचा दफनविधी होईल। तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतली नाकेबंदी सहन करणार नाही असं मार्को रुबियो यांनी म्हटलंय। सामुद्रधुनीत इराण कोणतेही निर्बंध लावू शकत नाही असं रुबियोंचं म्हणणं आहे। रुबियोंनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये 3 भारतीयांच्या मृत्यूवर भारतानं संताप व्यक्त केलाय। तर अमेरिकेच्या नाकेबंदीचं पालन सगळेच व्यापारी जहाजांनी करावं अशी भूमिका अमेरिकेनं मांडली आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता टॉमी पिगॉट यांनी निवेदन जारी केलंय। ओमानच्या आखातात अडकलेल्या आणखी एका भारतीय खलाशाचा मृत्यू झालाय। जहाजांवर अडकलेल्या खलाशांची उपासमार होती आणि औषध पुरवठाही होत नाहीये। एमटी सेलेस्टियल नावाच्या जहाजावरच्या भारतीय खलाशाचा मृत्यू झालाय। मृतदेह अजूनही जहाजावर ठेवला असल्याची माहिती मिळतेय। तर इराणमध्ये अमेरिकेसोबतच्या कराराला विरोध वाढतोय। अराघची आणि गालिबाफ यांना मृत्यूदंड देण्याची मागणी केली जाते। कराराची स्थिती आणण्यास अराघची आणि गालिबाफ जबाबदार आहेत असे आरोप इराणी जनतेकडून केले जात आहेत। तर कराराची स्थिती आणण्यास अराघची आणि गालिबाफ जबाबदार आहेत असं म्हटलं जातं। इराणमध्ये अमेरिकेसोबतच्या कराराला विरोध वाढतोय। हा करार झाला तर खरं तर संपूर्ण जगावरचं ऊर्जा संकट टळू शकेल, पण इराण मात्र हा करार करण्यास अजूनही तयार नाहीये। ही कराराची स्थिती आणण्यास अराघची आणि गालिबाफ जबाबदार आहेत, त्यांना मृत्यूदंड द्यावा अशी मागणी केली जाते। इराणमध्ये अमेरिकेसोबतच्या कराराला विरोध वाढतोय। आजचा करार होणं, त्या करारावर स्वाक्षऱ्या होणं संपूर्ण जगाच्या दृष्टीनं खरं तर अत्यंत महत्त्वाचं आहे। फेब्रुवारीपासून सुरू झालेलं हे युद्ध आता जूनचा मध्य आला तरी सुद्धा संपत नाहीये आणि कोंडी सुटत नाहीये आणि त्यामुळे संपूर्ण जगावरती सध्या ऊर्जा संकट आहे। कच्च्या तेलाच्या किमती भडकलेल्या आहेत, महागाई वाढण्याची भीती आहे आणि या पार्श्वभूमीवर जर करार झाला नाही तर
बिकट परिस्थिती होईल, पण इराणमध्ये मात्र अमेरिकेसोबतच्या कराराला विरोध वाढतोय.